नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 10 जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत. ऋषिकेशचं घर बघायला काही माणसं आलेली असतात. त्यावेळी ते म्हणत असतात, आवडली की नाही प्रॉपर्टी, आहे की नाही एक नंबर. तर ऋषिकेश आता त्यातील एक जणाला म्हणतो, हा व्यवहार करण्याआधी मला तुमच्या मालकाला भेटायचं आहे. तर तो म्हणतो, NK सर, त्यांच्याशी कोणीही बोलू शकत नाही. तर ऋषिकेश म्हणतो, मग हा तुमचा जो काही व्यवहार चालू आहे तो कुणाच्या जीवावर चालू आहे. तर तो माणूस म्हणतो, MK सरांकडून एक व्यक्ती आहे, तो ऑफिसचं काम बघतो. ऋषिकेश विचारतो, कोण आहे ती व्यक्ती. तर तो म्हणतो, ते आमचे वकील आहेत सरदार देशमुख. तर त्यानंतर आता सौमित्र ऋषिकेशला सांगतो, आमच्या फील्डमधलं हे खूप मोठं नाव आहे, आपल्याला काहीतरी करावं लागेल, जेणेकरून आपण हळूहळू त्यांच्याकडून हे काढून घेऊ. तर जानकी म्हणते, पण माहिती काढेपर्यंत खूप वेळ जाईल आणि आपल्या हातात तेवढा वेळच नाही आहे. तर अवंतिका म्हणते, वहिनी माझ्याकडे एक प्लॅन आहे. आणि माया त्यांचं हे सगळं बोलणं गुपचूप ऐकत असते. तर तुम्हाला काय वाटतं, आता जानकी, अवंतिका, ऋषिकेश आणि सौमित्र हे सगळे मिळून जो काही प्लॅन करतील, ते जर मायाला समजला तर ती तो प्लॅनसुद्धा सक्सेसफुल होऊ देणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं, आता जानकीचा प्लॅन सक्सेसफुल होईल का? कॉमेंट करून नक्की सांगा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.